अहमदनगरमध्ये तरुणांसह आबालवृद्ध यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या लोकशाहीच्या उत्साहामध्ये अत्यंत कमी उंचीच्या तरुणीनं मतदानाचा हक्क बजावला। डॉक्टर पूर्वा भारते असं त्यांचं नाव आहे। त्या 32 वर्षे असून त्यांची उंची 3.5 फूट आहे। त्यांचं शिक्षण आयुर्वेदमध्ये बीएमएम एमडी झालेलं आहे। अहमदनगरच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये त्या लेक्चरर आहेत। कोणताही न्यूनगंड न बाळगता त्यांनी मतदान केलंय। इतरांना सुद्धा त्यांनी मतदानाचा हक्क बजावा असं म्हटलं। चा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। अगदी सकाळ सकाळ रांगेमध्ये लोक मतदार या ठिकाणी मतदान करत आहे। उन्हाचा कडाका वाढलेला आहे, 40 अंशाच्या वर तापमान आहे। अशा परिस्थितीमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रांवरती नागरिकांची गर्दी लागलेली आहे आणि या मतदारांना आणि विशेष करून महिला मतदारांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी सखी महिला केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। तब्बल मतदारसंघामध्ये 10 सखी केंद्र आहे। या सखी केंद्रामध्ये वेगवेगळे आकर्षक असे रांगोळी बनवण्यात आलेले आहे, त्याचबरोबर फुगे लावण्यात आलेले आहे आणि एखादा लग्न समारंभ किंवा एखादा चांगला कार्यक्रम जो असतो घरगुती कार्यक्रम, तर अशा प्रकारे सजावट केलेले, आकर्षक सजावट केलेले आहे। इथं सेल्फी पॉइंट आहे आणि या मतदान केंद्राचं किंवा या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे सर्व स्तरातील आबालवृद्ध तरुण मतदान करत, त्याचप्रमाणे अगदी या ताई आहेत, त्यांना साधारण 3.5 फूट यांची उंची असताना हे सगळं दुःख सोडून त्यांना त्या डॉक्टर आहेत तरी यांनी हे मतदान केलेलं आहे। आणि खरं तर ही या लोकशाहीची एक पॉझिटिव्ह जी थिंग म्हणतो ती म्हणतो, अनेक लोक मतदान करण्यास टाळाटाळ करतात, सुट्टीच्या दिवशी बाहेर निघून जातात, मात्र या डॉक्टर असलेल्या ताईंनी मोठ्या आत्मविश्वासानं या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी मतदान केलंय हे आपल्या सर्व मतदारांना सर्व प्रेक्षकांना TV9च्या माध्यमातून दाखवत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही मोठ्या आत्मविश्वासानं इथं आलेला आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वांना मी फक्त एकच विनंती करेन की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदान करावं। मी मतदान करणारच असं आपल्या राष्ट्रहितासाठी मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? मी वैद्य पूर्वा भारते, मी गुणे आयुर्वेद कॉलेजला लेक्चरर आहे, MD आयुर्वेद। मला एक विचारायचं की तुम्हाला हे तुमची उंची कमी आहे किंवा हे सगळं कमी असताना तुम्ही समाजापुढे येत आहे, एक आदर्श निर्माण केलेला आहे, याबद्दल काय सांगाल आणि लोकांना काय अपील कराल? लोकांना माझं एवढंच सांगणं आहे, आज सुट्टी म्हणून एन्जॉय न करता सगळ्यांनी मतदानाला जावे व आपल्या लोकशाहीचा नागरिक असण्याचा, आपल्या भारतीय असण्याचा हक्क सर्वांनी बजवावा। खरं तर या ताईंची अत्यंत कमी उंची, मात्र याचा कोणताही न्यूनगंड न ठेवता त्या या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासानं मतदान केलेलं आहे आणि खरं ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे। कॅमेरामन अभिजितसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, अहमदनगर। पूर्वा भारत या डॉक्टरांनी खरं तर एक आपल्या सगळ्यांसमोर एक आदर्श उभा केलेला आहे। अगदी 3.5 फूट उंची असताना सुद्धा त्यांनी एक उंची खरं तर या सगळ्यामध्ये गाठलेली आहे, एक आदर्श आहे, सगळ्यांसाठी आयडॉल आहेत त्या, आणि त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। जे कोणी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी उत्सुक नसतात त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक धडा आहे खरं तर।